असं आहे की आम्ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाध्यक्ष शरद पवार साहेबांचा त्यांच्या नागपूर महानगरपालिकेसाठी मुलाखती घेत आहोत. 151 संपूर्ण नागपूर शहरामध्ये वार्ड आहेत आणि आमच्या याच्यामध्ये जवळजवळ आमच्याकडे जे अर्ज आले आहेत 218 अर्ज आमच्याकडे आलेले आहेत. त्याच्या मुलाखती आम्ही चालू केल्या. काही आज होईल, काही उद्या होईल. आमचा जो प्रयत्न आहे ते महाविकास आघाडीचे जे घटक आहे, काँग्रेस, उद्धवजींची शिवसेना, बाकी आमचे जे मित्रपक्ष आहेत त्यांच्यावर एकत्र बसून या निवडणुकीला सामोरे जायचं असा आमचा विचार आहे. त्यावर आम्ही चर्चा सुद्धा करतो आहे आणि ही चर्चा जर यशस्वी झाली आणि समझोता होऊन जर व्यवस्थित आमच्या पक्षाला जर योग्य न्याय मिळाला तर आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवू. पण आमच्या पक्षाला जर न्याय मिळाला नाही तर मग आम्हाला नाईलाजाने सर्व जागेवर आम्हाला उमेदवार आमची उभी करावं लागेल. पण आमचा प्रयत्न हाच राहील की महाविकास आघाडीच्या घटकांबरोबर चर्चा करून या निवडणुकीला सामोरे जाऊ, हा आमचा पहिला प्रयत्न राहील. महाविकास आघाडी म्हणून लढत असताना तुम्हाला महाविकास आघाडीमधून किती जागा अपेक्षित आहे आणि त्या मिळतील असं वाटतं? कसं आहे, आज आम्ही मुलाखती चालू केली आहे. आता तिकडे काँग्रेसची मुलाखती होत आहे, तिकडे उभाटाची मुलाखती होत आहे. आता यात एकदा संपूर्ण मुलाखती आटोपल्यानंतर मग एकत्रित बसून चर्चा करून मग त्याच्यावरती चर्चा होईल आणि ठरवू आम्ही काय. तरी काही ठराविक असा आकडा सांगता येईल नाही, जागा मागायच्या काय मागायच्या? सध्या काही नाही. आमचा एकच निकष आहे, महाविकास आघाडी म्हणून आमचा एकच निकष राहणार आहे की जे कोणते उमेदवार ज्याला उमेदवारी द्यायची आहे कोणत्याही पक्षाने निवडून तो उमेदवार आला पाहिजे, हा निकष त्या निमित्तानं राहील. गुणवत्तेवर आम्ही त्या निमित्तानं निर्णय घ्यायचा प्रयत्न करू. तुम्ही तुमच्या पक्षातून उमेदवारी देताना काही क्रायटेरिया ठेवणार आहे, काही सर्वेक्षण केलं जाणार आहे, काही युवकांना संधी देणार काय असतं? ऑलरेडी आमचं सर्वेक्षण झालं आहे. म्हणून आमच्याकडे जे चांगले उमेदवार आहेत, जे ताकदीने या निवडणुकीमध्ये उभे राहून त्यांना यश मिळू शकतं असे उमेदवार आहेत, त्यासाठी आमचा आग्रह राहील. काही युवा चेहऱ्यांना संधी असते? युवा प्रश्नच आहे. शरद पवार साहेबांना सांगणंच आहे की जास्तीत जास्त युवा लोकांना संधी द्या. एखाद्या वेळी त्यांचा पराजय झाला तरी चालेल, पण युवांना जास्तीत जास्त संधी द्या. हा तर माननीय पवार साहेबांनी सांगितलंच आहे. त्या पद्धतीनं आम्ही युवांचे सुद्धा चांगल्या पद्धतीने युवकांना कशा पद्धतीने संधी मिळेल. महिला तर आहेच त्याच्यामध्ये 50% जवळपास, युवकांना सुद्धा प्राधान्य देऊ.